हाय फ्रेंड्स, बघा पुन्हा एकदा काही नवीन इंग्लिश सेंटेन्सेस आपण तुमच्या इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिससाठी घेऊन आलेलो आहे। बेसिक ते ॲडव्हान्स लेवलचे इंग्लिश सेंटेन्सेस आपण या ठिकाणी पाहत असतो। याच्या पूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता। बघा पहिलं सेंटेन्स तुमच्या समोर आहे। मी तिला पहिल्यांदा लंडनमध्ये भेटलो। आय मेट हर इन लंडन फॉर द फर्स्ट टाइम। मी तिला पहिल्यांदा लंडनमध्ये भेटलो। आय मेट हर इन लंडन फॉर द फर्स्ट टाइम। मला आज जरा लवकर घरी जावे लागेल। आय नीड टू गो होम अ लिटल अर्ली टुडे। मला आज जरा लवकर घरी जावे लागेल। आय नीड टू गो होम अ लिटल अर्ली टुडे। मी सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकलो। I was able to answer all the questions. मी सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकलो। I was able to answer all the questions. मग मी उद्या त्याला विचारेन। I will ask him about it tomorrow then. मग मी उद्या त्याला विचारेन। I will ask him about it tomorrow then. औषध कसे कार्य करते ते मी शोधून काढेन। आय विल फाइंड आउट हाउ द मेडिसिन वर्क्स। औषध कसे कार्य करते ते मी शोधून काढेन। आय विल फाइंड आउट हाउ द मेडिसिन वर्क्स। मी शक्य तितक्या लवकर माझे कर्ज फेडीन। आय विल पे माय डेट ॲज सून ॲज पॉसिबल। मी शक्य तितक्या लवकर माझे कर्ज फेडीन। आय विल पे माय डेट ॲज सून ॲज पॉसिबल। मला उद्या दुपारी त्याला भेटायचे आहे। आय वुड लाईक टू सी हिम टुमॉरो आफ्टरनून। मला उद्या दुपारी त्याला भेटायचे आहे। आय वुड लाईक टू सी हिम टुमॉरो आफ्टरनून। मी पुढील आठवड्यात व्यवसायासाठी टोकियोमध्ये असेन। आय विल बी इन टोकियो ऑन बिझनेस नेक्स्ट वीक। मी पुढील आठवड्यात व्यवसायासाठी टोकियोमध्ये असेन। आय विल बी इन टोकियो ऑन बिझनेस नेक्स्ट वीक। जरा तुमच्याकडे वेळ असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा। इफ यू हॅव टाइम प्लीज ड्रॉप इन ऑन अस। जर तुमच्याकडे वेळ असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा। इफ यू हॅव टाइम प्लीज ड्रॉप इन ऑन अस। ते 2 आठवड्यात स्वतःहून निघून जाईल। इट विल गो अवे बाय इटसेल्फ इन 2 वीक्स। ते 2 आठवड्यात स्वतःहून निघून जाईल। इट विल गो अवे बाय इटसेल्फ इन 2 वीक्स। आईने तिच्यासाठी एक सुंदर बाहुली विकत घेतली। मदर बॉट अ ब्युटिफुल डॉल फॉर हर। आईने तिच्यासाठी एक सुंदर बाहुली विकत घेतली। मदर बॉट अ ब्युटिफुल डॉल फॉर हर। माझ्या वडिलांनी मला परदेशात जाण्यास संमती दिली। माय फादर कन्सेंटेड टू माय गोईंग अब्रॉड। माझ्या वडिलांनी मला परदेशात जाण्यास संमती दिली। माय फादर कन्सेंटेड टू माय गोईंग अब्रॉड। माझ्या आईला अनेकदा डोकेदुखीचा त्रास होतो। माय मदर ऑफन सफर्स फ्रॉम हेडेक्स। माझ्या आईला अनेकदा डोकेदुखीचा त्रास होतो। माय मदर ऑफन सफर्स फ्रॉम हेडेक्स। आता चमत्काराशिवाय काहीही तिला वाचवू शकत नाही। नथिंग बट अ मिरॅकल कॅन सेव्ह हर नाव। आता चमत्काराशिवाय काहीही तिला वाचवू शकत नाही। नथिंग बट अ मिरॅकल कॅन सेव्ह हर नाव। कृपया आजपासून 2 आठवड्यांनी पुन्हा या। प्लीज कम अगेन 2 वीक्स फ्रॉम टुडे। कृपया आजपासून 2 आठवड्यांनी पुन्हा या। प्लीज कम अगेन 2 वीक्स फ्रॉम टुडे। ती भारतातील कोणत्या तरी गावात राहते। शी इज लिव्हिंग इन सम विलेज इन इंडिया। ती भारतातील कोणत्या तरी गावात राहते. शी इज लिव्हिंग इन सम विलेज इन इंडिया.
ती मला तिच्या आईची खूप आठवण करून देते. शी रिमाइंड्स मी व्हेरी मच ऑफ हर मदर. ती मला तिच्या आईची खूप आठवण करून देते. शी रिमाइंड्स मी व्हेरी मच ऑफ हर मदर. ती स्वतःशीच म्हणाली, मी खूप आनंदी आहे. शी सेड टू हरसेल्फ, आय एम व्हेरी हॅपी. ती स्वतःशीच म्हणाली, मी खूप आनंदी आहे. शी सेड टू हरसेल्फ, आय एम व्हेरी हॅपी. बोलणे एक गोष्ट आहे, करणे दुसरी गोष्ट आहे. टॉकिंग इज वन थिंग, डुईंग इज अनदर. बोलणे एक गोष्ट आहे, करणे दुसरी गोष्ट आहे. टॉकिंग इज वन थिंग, डुईंग इज अनदर. त्या मुलाने माझी छत्री चोरली नसावी. द बॉय कॅन नॉट हॅव स्टोलन माय अम्ब्रेला. त्या मुलाने माझी छत्री चोरली नसावी. द बॉय कॅन नॉट हॅव स्टोलन माय अम्ब्रेला. रात्रभर दिवे जळत आहेत. द लाईट्स हॅव बीन बर्निंग ऑल नाईट्स. रात्रभर दिवे जळत आहेत. द लाईट्स हॅव बीन बर्निंग ऑल नाईट. ही अफवा पूर्णपणे खोटी असल्याचे सिद्ध झाली. द रूमर प्रूव्ड टू बी अन ॲब्सोल्यूट लाय. ही अफवा पूर्णपणे खोटी असल्याचे सिद्ध झाली. द रूमर प्रूव्ड टू बी अन ॲब्सोल्यूट लाय. त्याच्या गालावरची जखम आता क्वचितच दिसत आहे. द स्कार ऑन हिज चीक हार्डली शोन्स नाव. त्याच्या गालावरची जखम आता क्वचितच दिसत आहे. द स्कार ऑन हिज चीक हार्डली शोन्स नाव. दोन्ही भाषांमध्ये खूप साम्य आहे. द टू लँग्वेजेस हॅव अ लॉट इन कॉमन. दोन्ही भाषांमध्ये खूप साम्य आहे. द टू लँग्वेजेस हॅव अ लॉट इन कॉमन. उद्यापर्यंत काम पूर्ण व्हायला हवे. द वर्क मस्ट बी कम्प्लीटेड बाय टुमॉरो. उद्यापर्यंत काम पूर्ण व्हायला हवे. द वर्क मस्ट बी कम्प्लीटेड बाय टुमॉरो. ते एकमेकांच्या प्रेमात पडतील. दे विल फॉल इन लव्ह विथ इच अदर. ते एकमेकांच्या प्रेमात पडतील. दे विल फॉल इन लव्ह विथ इच अदर. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. वी मस्ट ट्राय टू प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. वी मस्ट ट्राय टू प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट.